उद्या सुद्धा सर्वांच्या उत्साहामध्ये अनुष्ठानाची भव्य अशी इष्टलिंग महापूजा या ठिकाणी संपन्न होईल। उद्या सांगतेची महापूजा आहे, त्यामुळे उद्या कुणीही गैरहजर राहू नका। आणि आज सायंकाळी 6 वाजता सांगतेचा शिवपाठ या ठिकाणी संपन्न होणार आहे। तसेच 6 ते 8 सुंदर असा शिवपाठ। आता इथे बरेच महिला मंडळ आहेत जे शिवपाठाला येतात। फार आनंद त्या शिवपाठामध्ये आपण सर्वजण घेत असतो। सर्वजण पाऊलं खेळून नृत्यमय असा सुंदर शिवपाठ या ठिकाणी करत असतात। आज शिवपाठाला येत असताना सर्व महिलांनी हिरव्या रंगाची साडी परिधान करून यायची आहे आणि बरोबर 6 वाजता या ठिकाणी शिवपाठाला सुरुवात होईल। आज सांगतेचा शिवपाठ आहे, त्यामुळे आज कुणीही शिवपाठासाठी गैरहजर राहू नका। तसेच शिवपाठ झाल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता या ठिकाणी सुंदर अशी भजन संध्या आपण सर्वच जण मिळून करणार आहोत। आजचा अनुष्ठानाचा सांगतेचा सायंकाळचा कार्यक्रम आहे, कारण उद्या अनुष्ठानाची सांगता झाल्यानंतर आजचा शिवपाठ हा सांगतेचा आहे आणि आजचा सायंकाळचा जो कार्यक्रम आहे तो या अनुष्ठानाच्या सांगतेचा कार्यक्रम आहे। सुंदर अशी भजन संध्या आज रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये आपल्या या मठामध्ये संपन्न होईल। आणि विशेष करून आपले जे तरुण मंडळी आहेत ते सर्व तरुण मंडळी मिळून हे सर्व भजन करणार आहेत, त्यामुळे सर्वांनी आवर्जून ही भजन संध्या ऐकायला, म्हणायला नाही, तरुण वर्ग आहे ऐकण्यासाठी आवर्जून यायचं आहे। आपल्या सर्वांच्याच घरातील जे तरुण आहेत, युवक मुलं आहेत, ते सर्वजण मिळून आजची ही जी भजन संध्या आहे ते करणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हायचा आहे। आणि जे भजनाला येणार नाही त्यांना सुद्धा आपण आवर्जून या भजन संध्येसाठी पाठवायचं आहे। संध्याकाळी शिवपाठ संपल्यानंतर बरोबर 8 वाजता भजन संध्येला सुरुवात होईल। 8 ते 10 असा संध्याकाळी भजन संध्या या ठिकाणी संपन्न होईल, कारण उद्या अनुष्ठानाचं महापूजन संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी गुरु महाराज हे मानूरकडे प्रस्थान करणार आहेत, त्यामुळे आज सर्वांनी या अनुष्ठानाच्या सांगतेचा शिवपाठ आणि भजन संध्येचा लाभ घ्यायचा आहे। पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, संध्याकाळी 6 वाजता शिवपाठाला आपण सुरुवात करणार आहोत। गेली 3 दिवस जे महिला मंडळ या ठिकाणी येऊन शिवपाठ करत आहे त्यांना माहिती आहे, पाऊलं खेळून शिवपाठ म्हणण्याचा, शिवपाठ करण्याचा जो आनंद आहे तो आनंद सर्वजण या ठिकाणी घेत आहेत। तुम्ही सुद्धा या आनंदामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि आपल्या घरातील सर्वांना या शिवपाठासाठी घेऊन या भजन संध्येसाठी घेऊन या। भजनाला सुद्धा सर्वांनी थांबायचं आहे, कारण असं पर्व अनुभवण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते। असा आनंद घेण्यासाठी काहीतरी पुण्य पर्व काळ यावा लागतो आणि तो म्हणजे हे गुरु महाराजांचं अनुष्ठान आहे। तसेच दुसरी एक सूचना आहे, आपल्या सर्वांनी जरी आरती आणलेली असली तरी पण इथं गर्दी भरपूर आहे। चुकून इथं कुठलीही दुर्घटना होत नाही, परंतु चुकून जर एखादीचा धक्का लागला किंवा एखाद्याच्या साडीला जर लागलं तर एखादी दुर्घटना होऊ शकते। म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतो, फक्त समोरचे जे आहेत तेच आरती करतील, आपण कुणीही आरती करायची नाही। सर्वांना आरती करण्याचा मान हा संध्याकाळी शिवपाठाच्या वेळेला आपण देत असतो, त्यामुळे कुणीही आरती लावू नका। इथं जे यजमान आहेत फक्त तेच आरती करतील। सांबराय नमः पार्वती शिवा हर 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 महादेव। आता गुरुवर्यांचं पाद्यपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सर्वांनी मिळून गुरुवर्यांच्या